महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी असेल सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, सोबतच काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आहेत, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे या मोर्चामध्ये सहभागी झालेला आपण बघू शकतो। ट्रॅक्टर मोर्चा निघालेले आहे, अमरावतीच्या जयस्तंभ चौकामधनं निघालेला आहे। आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकाळ। सर, काय सांगणार? मोर्चा काढलेला आहे, पहिला दौरा आजचा अमरावती आणि मोठी गर्दी झालेली आहे ट्रॅक्टर मोर्चाला, काय मागणं आहे? जय जवान जय किसान ही आज काळाची गरज आहे। एकीकडे सीमेवर आमचा सैनिक हा देशाच्या एकता अखंडतेकरता संरक्षणाकरता रक्त सांडतोय, तर दुसरीकडे शेतकरी जो आहे हा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे। मात्र तुर्तास आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि राजीव गांधींनी या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याकरता, या देशाच्या सीमा सुरक्षित राहण्याकरता त्यांचा हे बलिदान आहे आणि या बलिदानाच्याच अनुषंगानं आजपर्यंत झालेल्या सर्व बलिदानांना, हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो। जरा याद करो कुर्बानी ही आमची अर्थ स्वरूपाची देशवासियांना एक हाक आहे आणि या अनुषंगानं जय हिंद म्हणत आज तिरंगा रॅली या ठिकाणी संपन्न होत आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या समस्या या देखील ऐरणीवर आहे। त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांना घेऊन आज हे दोन्ही जे घटक आहेत या देशाचे मूलभूत घटक आहे, या दोन्हींना आज समस्यात असताना एकीकडे जल्लोष आम्ही साजरा करतो, तर दुसरीकडे ज्या वेदना आहेत त्या वेदना या आज मोर्चाच्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही अभिव्यक्त करत आहोत। काल छगन भुजबळांनी शपथ घेतलेली आहे, त्यामुळे नेमकं छगन भुजबळांना बळ कुणाचा असा प्रश्न उपस्थित झालेला आणि काल रात्री जर आपण पाहिलं तर फडणवीस असतील, मुंडे यांच्या आणि अजितदादा यांच्यामध्ये एक महत्त्वाची रात्री बैठक देखील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांच्या बद्दल केलेले सगळं वक्तव्य हे तपासून बघावे आणि ती वक्तव्य तपासत असतानाच छगन भुजबळांना पुन्हा एकदा भाजपने वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांना क्लीन चिट दिलेली आहे। त्यामुळे जुने सर्व जे वक्तव्य आहेत देवेंद्र फडणवीसचे हे वक्तव्य ते मागे घेत आहेत का आणि दुसरीकडे त्यांना विनाकारण छळला घेत आहोत का, असे अनेक मजेशीर उदाहरणं या निमित्ताने उपस्थित होत आहे। एकंदरीत हा सत्तेचा खेळ आहे का तमाशा आहे, हा एक प्रश्न निर्माण होतो। आपण बघू शकतो सत्तेचा खेळ आहे असं म्हणतात हर्षवर्धन सपकाळ। आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई आहेत। ताई, काय सांगणार? मोठी गर्दी झालेली आहे, ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे, तुम्ही सरकार विरोधात आक्रोश दिसतो। बघा, तुम्हाला दिसतंय की हे लोक जे सत्तेत बसलेले आहेत ते कशा प्रकारे सीमेवर त्या ठिकाणी ट्रम्पच्या समोर झुकले, हे आम्हाला मंजूर नाही। आज राजीवजींचा पुण्यतिथी दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांना सर्वात जास्त सामना कोणावा करावा लागला असेल तर तो सामना राहुल गांधी त्यांच्या परिवाराला आणि काँग्रेस परिवाराला करावा लागला आहे, हे वस्तुस्थिती आहे। महात्मा गांधी असो, इंदिरा गांधी असो, राजीवजी असो, या लोकांनी आतंकवाद्यांमुळे स्वतःचा जीव या देशाला अर्पण केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। दुसरीकडे हे लोक ज्यांनी कोणीच तिरंगा कधीच त्या ठिकाणी त्यांच्या संस्थांवर लावला नाही, RSS वाल्यांनी तिरंगा फडकावला नव्हता आणि आज त्यांच्या प्रणित जे लोक सत्तेत बसलेले आहेत ते लोक तिरंगाचा उपयोग फक्त राजकारणापायी ह्या ठिकाणी करतायत। शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणाले होते आणि आज त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला चुना लावलेला आहे। जय जवान जय किसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्यांच्या लढाईसाठी, या ठिकाणी सीमेवरच्या जवानांच्या लढाईसाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालं पाहिजे असं यशोमती ठाकूर म्हणतायत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर निघालेला आहे। मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, शेतकरी आणि नेते या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जयस्तंभ चौकामधनं हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो वेगवेगळे फलक घेऊन यामध्ये मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत। तिरंगा हमारी शान आहे, हम हिंदुस्तान आहे, व्यर्थ ना हो बलिदान, अशा आशयाचे पोस्टर घेऊन या ठिकाणी जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले। सोबतच पहलगाम हल्ल्यावरनं जे आहे ते सरकारवर टीकास्त्र डागलेलं आहे। गुप्तचर यंत्रणाकडे याची माहिती होती नाही का? दहशतवादी पहलगाममध्ये कसे आणि कुठून आले असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। ट्रम्प का चेला कोण आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। आपण मुख्य ठिकाणी काँग्रेसचे माजी आमदार आहेत वीरेंद्र जगताप स्वतः या ठिकाणी ट्रॅक्टर चालवत आहेत। मोठा मोर्चा जो आहे तो अमरावतीमध्ये काढण्यात आलेला आहे। अनेक मागण्यांसाठी जे आहे ते हा मोर्चा निघालेला आहे। कर्जमाफी असेल, पहलगामच्या मुद्द्यांसोबतच शौर्याला सलाम करण्यात आलेला आहे।
ज्या पद्धतीनं भारतीय सैन्याने कामगिरी केली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धामध्ये, त्यानंतर त्याचा सन्मान म्हणून देखील ही तिरंगा रॅली देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो शेतकरी जे आहेत ते ग्रामीण भागामधनं ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. तिरंगा हमारी शान आहे, हम हिंदुस्तान आहे अशा आशयाचे होर्डिंग्स देखील यामध्ये आपल्याला मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत. जवळपास 100च्या जवळपास ट्रॅक्टर घेऊन जे आहेत ते शेतकरी या मोर्चामध्ये दाखल झालेले आहे. आणि काही मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर हा मोर्चा अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्या मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या वतीनं जे आहे ते प्रशासनाला, लाईक आणि जिल्हाधिकारी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.